श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 26। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या दोन ब्राह्मणास वेदांचा विस्तार किती मोठा आहे हे सांगितले। भारद्वाज ऋषींनी वेदांचा अभ्यास करण्याकरिता ब्रह्मदेवाची आराधना केली। ब्रह्मदेव प्रसन्न होऊन भारद्वाज ऋषींना तुला काय हवे आहे असे विचारले असता भारद्वाज ऋषी म्हणाले की मला वेद अध्ययन करायचे आहे। ब्रह्मदेव यावर म्हणाले की वेदांना मोजमाप नाही। ऋषींना वेद दाखवले असता ते पर्वतासारखे दिसले व कोटी सूर्याचा प्रकाश तयार झाला। हे पाहून ऋषींना भय वाटले व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही असे म्हणून आपणच मला वेदांचे ज्ञान द्यावे असे ब्रह्मदेवांना विनंती केली। या कलियुगात काही विप्रांनी आपले कर्म सोडले आणि म्हणूनच वेदांचा लोप झाला। यवनांसमोर वेद पठण केल्यामुळे सत्वभंग होऊन ते कर्मभ्रष्ट झाले। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या दोन ब्राह्मणांना पुन्हा समजावले की या वेदांचे अनंत भेद आहेत, त्यावर चर्चा व वाद करण्यात तुमचे कोणतेही हित नाही। आमचे म्हणणे ऐका, परत जा, फुकट गर्वानं आपला प्राण गमावू नका असे श्री गुरूंनी हितबुद्धीनं सांगितले। श्री गुरुचरणार्पणमस्तु।